पिंपळगाव खडकी येथील लिंबाचा मळा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पडत आहे। शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य सचिनजी बांगर व ग्रामपंचायत सदस्या सौ मोहिनीताई बांगर यांच्या अथक पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आला। नेतृत्व करणारे आपले महाराष्ट्र राज्याचे जे सदस्य आहेत सचिन भाऊ बांगर यांच्या माध्यमातून हा लिंबाच्या मळ्याची व्यवस्था होत आहे आणि असंच तिथून पुढे त्यांनी आमच्या लिंबाच्या मळ्यावर लक्ष ठेवावं की जरी गावच्या कडेला राहायला असले तरी त्यांनी लिंबाचा मळा हा त्यांचाच मळा आहे आणि आमच्या वस्तीवरला रस्ता व्हावा आणि इथून पुढे जे ग्रामपंचायत जो कोणी सदस्य उभा राहील त्यांनी आमच्या विकासाचं काम केलं पाहिजे आणि अन्यथा मग त्यांना आम्ही निवडून काही उपयोग होत नाही। तरी त्यांनी त्यांच्या विचाराचं चांगली माणसं अशा लोक उभी करावी आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि आमच्या जेवढ्या 2-3 ज्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यांनी हा जो रस्ता केला आमच्यासाठी नंतर गटारच्या योजना राबवल्या लाईटीची सोय केली त्याबद्दल आमच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। आपल्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजयदादा पवार आणि आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 3 वर्षामध्ये आपल्या पिंपळगाव खडकी गावामध्ये 30 कोटी रुपयांपेक्षा अधिकची विकास कामं आपल्या गावामध्ये सुरू होती। पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना असेल, गावामध्ये 4 अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 6 वर्ग खोल्या सभागृह असेल, अद्ययावत असं महिला अस्मिता भवन, व्यायामशाळा, दलित वस्तीमध्ये त्या ठिकाणी सभागृह, त्याचबरोबर आपल्या गावातील जे महत्त्वाचे जे रस्ते त्यामध्ये तुकानाना चौक ते पिंपळगाव हा जो रस्ता, आपला लिंबाचा मळा अवसरी रस्ता, त्याचबरोबर कुरकुटपांदी बांगर राक्षे आरगडे मळा टावरेवाडी या रस्त्याला जवळपास 5.5 कोटी रुपयाचा देखील निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला होता। यातली बरीच कामं पूर्ण झाली, परंतु प्राधान्यानं आपला लिंबाचा मळा तसं पाहायला गेलं तर कायमच विकासापासून वंचित असलेला आपला हा मळा, या मळ्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीची कामं व्हावी म्हणून मोहिनीताई असेल किंवा आम्हीच असेल किंवा सर्व ग्रामस्थ या भागातले, विशेषतः आमचे शंकर बांगर साहेब असतील, विठ्ठलराव बांगर असतील, सुरेश टेलर असतील, देवराम भाऊ असेल किंवा सगळी तरुण मंडळी, आमचा योगेश भाऊ असेल, आमचे शाखाप्रमुख कैलासराव पोकरकर असतील का सातत्याने ज्या भागामध्ये अद्यापपर्यंत कामच झालं नाही अशा भागामध्ये कशा पद्धतीने कामं करता येतील हा दृष्टिकोन आमचा होता। पहिल्या टप्प्यामध्ये या वस्तीवर त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना आपण त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला, नंतर त्या ठिकाणी रस्त्याचं खडीकरण देखील केलं आणि हे होऊन देखील पावसाळ्यामध्ये खूप मोठी समस्या होती, त्यामुळं जिल्हा वार्षिक योजनेतून या रस्त्याच्या कामासाठी 10.5 लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला होता। पण मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका, आचारसंहिता, विकास कामांवर काही मर्यादा होत्या, त्यामुळे ते काम सुरू करता येत नव्हतं आणि आता हे काम आज मळ्यातील सर्व ग्रामस्थांच्या माता भगिनींच्या शुभ हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन आज संपन्न झालेलं आहे। मार्च एंडपर्यंत हा रस्त्याचा विषय त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे। वस्तीतल्या लोकांना मी एवढीच विनंती करणार आहे की ज्यावेळेला रस्त्याचं काम सुरू होते त्यावेळेला आपण आपलं घरातलं काम आहे अशा पद्धतीने या रस्त्याच्या कामावर त्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टर जरी आपल्या गावातले जरी असले तरी त्यांना देखील आपण त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत चांगला आपण ठेवला पाहिजे, कारण एखादं विकास काम निधी येण्याची जी प्रक्रिया आहे ती फार किचकट प्रक्रिया आहे। सामान्य लोकांना त्या प्रक्रियेशी काही देणं घेणं नसतं, त्यांना त्या भागातले प्रश्न त्या ठिकाणी सुटणं महत्त्वाचं असतं। अजूनही बरेच प्रश्न त्या ठिकाणी मग बाबा शेठच्या त्यांच्या घराकडे जाणार रस्ता तो देखील
अपूर्ण अवस्थेत आहे. बरेच 2-3 महत्त्वाची कामं आपली अपूर्ण अवस्थेत आहे. उद्याच्या काळामध्ये ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक काम मार्गी लागले त्याचं समाधान आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे. भविष्य काळामध्ये जे जे लोकप्रतिनिधी आपल्या मळ्यामध्ये निवडून येतील त्यांना देखील आम्ही निश्चितपणे पाठबळ देण्याचं काम करू. कारण ज्या वेळेला माणूस सत्तेमध्ये सहभागी होत असतो त्यावेळेस सत्तेची ताकद त्याच्या पाठीमागे उभी असते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं आज एकनाथभाई शिंदे यांची खूप मोठी ताकद उभी आहे. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्याल त्यांच्या पाठीमागं सत्तेची ताकद आपण निश्चितपणे उभी करू. फक्त याच्या माध्यमातून आपल्या भागातले प्रश्न आपण मार्गी लावण्याचं काम केलं पाहिजे. नागरिकांनी देखील सजग राहून त्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आमचं मनापासून स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतो 10-20 मीटर थोडं वाढलं तरी काय हरकत नाही. आपल्याच गावातला रस्ता आहे. ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या पद्धतीने देखील आपण त्यांना सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.